नमस्कार मित्रांनो, कसे आहे सगळे? सगळे छान नसाल तर काळजी घ्या. दिस इज अ विशाल अँड वेलकम टू सिग्मा एम-सी-सी-ई-टी सीरीज. आजचं लेक्चर नंबर 11. आज मागील 2 लेक्चरमध्ये आपण डी-बी-एम-एस, त्यानंतर कीज, त्यानंतर एस-क्यू-एल्स अँड नॉर्मलायझेशन बघितलं. आजच्या लेक्चरमध्ये आपण डेटा सिक्युरिटी, त्यानंतर त्याची ॲसिड प्रॉपर्टी अँड डेटा इंटिग्रिटी. ओके, हा पण इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. डी-बी-एम-एसमध्ये याच्यावर पण 2-3 MCQ येऊ शकतात एम-सी-सी-ई-टीमध्ये. ओके, अँड प्लेसमेंटमध्ये पण विचारतातच प्लेसमेंटमध्ये. ओके, त्याआधी जर अजून तुम्ही 1 मिनटं, त्याआधी जर तुम्ही सिग्मा एम-सी-सी-ई-टी प्लेलिस्ट जर ॲक्सेस केली नसेल, तर प्लीज ॲक्सेस दिस प्लेलिस्ट. आणि व्हिडिओ लेक्चर 1मध्ये जाऊन प्लीज एक कमेंट नक्की करा. तुमची एक कमेंट मला खूप मोटिवेट करते व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी. आणि तुम्हाला माहीत आहे की प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण जो पॅटर्न फॉलो करत आहे, तोच पॅटर्न फॉलो करायचा. फर्स्ट लर्निंग द कन्सेप्ट, देन 30+ MCQ विथ 10 प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर. ओके, आजचं आपलं लास्ट लेक्चर आहे ऑन डी-बी-एम-एस. त्यानंतर आपण 30+ MCQ विथ प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स करू. ओके, त्यानंतर आपण कॉम्प्युटर नेटवर्क्स, त्यानंतर आपली ऑपरेटिंग सिस्टीम आहेच. ओके, अजून जर तुम्ही सिग्मा एम-सी-सी-ई-टीची प्लेलिस्ट जर ॲक्सेस केली नसेल, तर प्लीज ॲक्सेस दिस प्लेलिस्ट अँड व्हिडिओ लेक्चर 1मध्ये जाऊन प्लीज एक कमेंट नक्की करा. आणि लास्ट 10 इयरचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर तुम्हाला पाहिजे असेल, तर नमस्कार आपल्या एज्युकेशनल कोड प्लॅटफॉर्मवर तुम्हाला मिळून जाईल आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर पण तुम्हाला मिळून जाईल. ओके, हे प्लेलिस्ट अवेलेबल आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, अजून जर तुम्ही एज्युकेशनल कोड प्लॅटफॉर्म जर ॲक्सेस केला नसेल, प्लीज ॲक्सेस दिस प्लॅटफॉर्म. इथं प्रत्येक टाईपचे MCQ तुम्हाला मी प्रोव्हाइड केले आहे. जेवढे पण आहे एक्सपेक्टेड आहे. तुम्हाला कॉम्प्युटर करायचे असेल, बरं ठीक आहे, मला इझी क्वेश्चन येतात, मग मी डेल चेकर. ओके, तर प्रोग्राम काउंटर PC होल्ड SSC स्टँड फॉर, म्हणजे तुम्हाला प्रत्येक टाईपची MCQ तुम्हाला इथे प्रोव्हाइड केली जाईल. म्हणजे तुमचा जो कन्सेप्ट आहे तो पूर्णपणे 100% बिल्ड होऊन जाईल. ओके, जर तुम्हाला लॉजिकल करायचं असेल, बिकॉज लॉजिकल रिझनिंग एवढा इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे इन CETमध्ये, बिकॉज आपल्याला टाईम खूप कमी राहतो इन CETमध्ये. दॅट वाय तुम्ही प्रॅक्टिस करून तुमची स्पीड आणि ॲक्युरेसी इम्प्रूव्ह करू शकता. इथे प्रत्येक टाईपचे इथं MCQ प्रोव्हाइड केले आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला ॲनालॉजी करायचं आहे, डॉक्टर हॉस्पिटल, टीचर्स मीन स्टुडंट्स. ओके, हे इझी लेवलचे आहे. तुम्हाला मी हार्ड लेवलचे पण ॲड करणार आहेत. जेवढा पण इंटरफेस आहे एज्युकेशनल कोडचा आहे, हे मी पूर्ण इम्प्रूव्ह करणार आहेत आणि चेंज करणार आहेत. पण तुम्ही हे प्लॅटफॉर्म ॲक्सेस नक्की करा, बिकॉज इथं प्रत्येक टाईपचे MCQ मी तुम्हाला इथे प्रोव्हाइड करणार आहेत. आणि इथं जेवढे पण आपले लेक्चर झाले कंप्लीट महाराष्ट्र MCCET सिग्मा MCCETचे पूर्ण मी इथं तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करणार आहेत. ओके, त्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवून टाकेल. ओके, आणि अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे की तुम्हाला माहीत आहे की प्रत्येक लेक्चरमध्ये आपण फर्स्ट लर्निंग द कन्सेप्ट, देन 30+ MCQ विथ प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर. आणि जे लास्टचे जे आपले लास्ट मंथ राहील एक्झामचा, त्यामध्ये स्टार्टिंगचे 50 डेज आपण मॉक टेस्ट करू विथ प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर. ओके, स्टार्टिंगचे 15 डेज. त्यानंतरचे जे 15 डेज आहे, त्यानंतरचे जे 15 डेज आहे, आपण त्यामध्ये प्रिडिक्शन्स पेपर विथ लास्ट मिनिट नोट्स करू. ओके, चला मग आजच्या लेक्चर स्टार्ट करूया. पुन्हा एकदा, जर सिग्मा MCCETची प्लेलिस्ट जर ॲक्सेस केली नसेल, तर प्लीज ॲक्सेस दिस प्लेलिस्ट. आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब द चॅनल. लेट्स स्टार्ट द लेक्चर्स. ओके, आजच्या लेक्चरमध्ये डेटा सिक्युरिटी, डेटा इंटिग्रिटी, त्यानंतर बेसिक प्रॉपर्टी ऑफ ॲसिड. ॲसिड मीन्स तुम्हाला नंतर सांगतो, मला समजणार नाही आता. ओके, लेट्स स्टार्ट द लेक्चर्स. फर्स्ट आहे आपला, एक मिनटं, डेटा सिक्युरिटी. व्हॉट इज मीन बाय डेटा सिक्युरिटी? डेटा सिक्युरिटी, डी-बी-एम-एस काय करतो, आपल्याला डेटा सिक्युरिटी प्रोव्हाइड करते. ओके, डेटा सिक्युरिटी इज अ प्रोसेस प्रोटेक्टिंग अ डेटाबेस फ्रॉम द अनऑथराइज ॲक्सेस, ओके, मिसयूज, डेटा थिफ्ट अँड करप्शन्स अँड ॲक्सिडेंटल लॉस. ओके, जे अनऑथराइज ॲक्सेस आहे, म्हणजेच आपण त्याला परमिशन पण नाही दिली युजरला, ते डायरेक्टली आपला डेटा यूज करू शकतात. दॅट कॉल इट अनऑथराइज ॲक्सेस, मिसयूज, डेटा थिफ्ट अँड करप्शन अँड ॲक्सिडेंटल लॉस. ओके, कसं लक्षात ठेवायचं की डेटा सिक्युरिटी इज अ प्रोसेस आहे प्रोटेक्टिंग अनऑथराइज ॲक्सेस, मिसयूज, डेटा थिफ्ट, करप्शन्स अँड ॲक्सिडेंटल लॉस. ओके, डेटा सिक्युरिटीचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे की फर्स्ट आहे प्रोटेक्ट कॉन्फिडेंटल डेटा. ओके, प्रोटेक्ट कॉन्फिडेंटल डेटा, त्यानंतर ते प्रिव्हेंट अनऑथराइज ॲक्सेस. ओके, त्यानंतर ते मेंटेन डेटा इंटिग्रिटी अँड इन्शुअर डेटा अवेलेबिलिटी. ओके, 4 मेन ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवा. फर्स्ट आहे प्रोटेक्ट कॉन्फिडेंटल डेटा, सेकंड आहे प्रिव्हेंट अनऑथराइज ॲक्सेस अँड मेंटेन डेटा इंटिग्रिटी अँड इन्शुअर डेटा अवेलेबिलिटी. ओके, म्हणजे काय होतं की फॉर एक्झाम्पल,
फॉर एक्झाम्पल मेथड्स काय आहे? डेटा सिक्युरिटीची मेथड्स मला सांगतो मी. मेथड काय आहे, की फर्स्ट आपण युजर अँड पासपोर्ट. ओके. कशामध्ये येते आपली? ऑथरायझेशनमध्ये येते काही ऑथेंटिकेशनमध्ये येते? हे मग येते ऑथेंटिकेशनमध्ये. म्हणजे आपलं युजर नेम अँड पासवर्डने आपला जो अकाउंट आहे व्हेरिफाय करू शकतो. म्हणजे ऑथेंटिकेशन. ऑथरायझेशन मीन्स तो डेटा आहे आपल्याला परमिशन अप्लाय करतो, की फर्स्ट होते ऑथरायझेशन्स. ऑथरायझेशन झाली की सॉरी फर्स्ट होते ऑथेंटिकेशन. ऑथेंटिकेशन झाली का म्हणजेच युजर पासवर्ड अँड त्याचं नेम प्रोव्हाईड केलं आहे. मग त्यानंतर आपले डेटाबेस आपल्याला परमिशन देईल. परमिशन दिल्यानंतर दॅट कॉल इट ऑथेंटिकेशन्स. ओके. मेथड आहे डेटा सिक्युरिटीच्या. फर्स्ट आहे युजर अँड पासपोर्ट्स, त्यानंतर युजर ऑथेंटिकेशन्स अँड ॲक्सेस कंट्रोल परमिशन. ॲक्सेस कंट्रोल म्हटल्यानंतर समजून घ्यायचं की ऑथरायझेशन्स. त्यानंतर इन्स्क्रिप्शन्स अँड बॅकअप अँड रिकव्हरी. ओके. फॉर एक्झाम्पल आता बँकेमध्ये बघा, इन बँक बॅलन्समध्ये काय होते, कस्टमर कॅन ओन्ली व्ह्यू देअर ओन अकाउंट्स. बँकेमध्ये काय होते, आपण स्वतःच अकाउंट बघू शकतो. बँक मॅनेजर कॅन अपडेट कस्टम रेकॉर्ड्स. बँक मॅनेजर अपडेट करू शकते कस्टमरचा रेकॉर्ड. आणि हॅकर कॅन नॉट बी ॲक्सेस द डेटाबेस. बँकचा डेटा असतो तो हॅकर कॅन नॉट बी म्हणजे तो ॲक्सेस करू शकत नाही. दॅटवर डेटा सिक्युरिटी प्रोव्हाइड केली जाते. आणि फर्स्ट लक्षात द्या. त्यानंतर डेटा सिक्युरिटीमध्ये इम्पॉर्टंट 5 टाईप आहे. फर्स्ट येते ऑथेंटिकेशन्स. ऑथेंटिकेशन म्हटल्यानंतर समजून घ्यायचं व्हेरीफाय डेटा. ओके. व्हेरीफाय युजर डेटा म्हणू शकता तुम्ही. व्हेरीफाय युजर. फॉर एक्झाम्पल लॉगिन सिस्टममध्ये गेले तुम्ही, तुमचा युजर नेम आणि पासवर्ड केला. पासवर्ड टाकल्यानंतर जेव्हा तुम्ही लॉगिन बटनवर क्लिक करता त्यानंतर तुमचा जो ऑथेंटिकेशन होतं. ऑथेंटिकेशन मीन्स या टाईपचा युजर डेटाबेसमध्ये एक्झिस्ट आहे का नाही. असेल तर तुम्हाला परमिशन असेल तर मग त्यानंतर ते कॉल जाते ऑथरायझेशनमध्ये. ओके. फर्स्ट होईल तुमचं ऑथेंटिकेशन म्हणजे लॉगिन, युजर नेम, पासवर्ड. त्यानंतर जशी तुमचं ऑथेंटिकेशन कंप्लीट झाल्यानंतर तुमचा कॉल जाईल ऑथरायझेशनमध्ये. ऑथरायझेशन झाल्यानंतर मग त्यानंतर डिटरमाइन व्हॉट कॅन युजर कॅन ॲक्सेस. तुम्हाला कोणत्या टाईपचा डेटा ॲक्सेस करायचा आहे. ओके. त्यानंतर डिटरमाइन द व्हॉट कॅन युजर ॲक्सेस. ओके. त्यानंतर इन्क्रिप्शन आहे. इन्क्रिप्शन मीन्स कन्वर्ट डेटा इंटू अनरीडेबल फॉर्म्स. बिकॉज अनरीडेबल फॉर्म लक्षात ठेवा. इन्क्रिप्शन मीन्स कन्वर्टेड डेटा इंटू अनरीडेबल फॉर्म. ओके. कन्वर्ट डेटा इंटू अनरीडेबल फॉर्म. ओके. अनरीडेबल फॉर्ममध्ये कन्वर्ट करते. त्यानंतर येते बॅकअप अँड रिकव्हरी. मीन्स रिस्टोर द डेटा आफ्टर फेलियर. ओके. फेलियर मीन्स फॉर एक्झाम्पल डेटा स्टोअर करायचा आहे त्यावेळेसच जर पॉवर अप झाली तो डेटा ऑटोमॅटिकली स्टोअर होऊन जातो. रिस्टोर द डेटा आफ्टर द फेलियर्स. आणि बॅकअप पण होऊन जातो. ओके. रिकवर अँड बॅक. त्यानंतर ऑडिटिंग मीन्स ट्रॅक युजर ॲक्टिव्हिटीज. जेवढं पण युजर ॲक्टिव्हिटीज करेल. फॉर एक्झाम्पल त्यांनी पेमेंट केली, त्यानंतर याला पेमेंट केली, त्यानंतर त्यांनी असं हालचाल केली. जेवढं पण ते ॲक्टिव्हिटीज करेल तेवढी पण ॲक्टिव्हिटीज ट्रॅक करते कोण? ऑडिटिंग. ओके. पुन्हा एकदा रिपीट करून सांगतो मी तुम्हाला. फर्स्ट येते ऑथेंटिकेशन मीन्स व्हेरीफाय युजर आयडेंटिटी. एवढंच लक्षात ठेवा. ऑथेंटिकेशन मीन्स व्हेरीफाय युजर आयडेंटिटी बाय युजर नेम अँड पासपोर्ट. ओके. त्यानंतर येते ऑथरायझेशन मीन्स डिटरमाइन्स व्हॉट कॅन युजर ॲक्सेस. त्यानंतर इन्क्रिप्शन मीन्स कन्वर्टेड डेटा इंटू अनरीडेबल फॉर्म. ओके. त्यानंतर ते बॅकअप अँड रिकव्हरी. बॅकअप अँड रिकव्हरी मीन्स रिस्टोर डेटा आफ्टर द फेलियर्स. त्यानंतर लास्ट येते ऑडिटिंग मीन्स ट्रॅक युजर ॲक्टिव्हिटीज. ओके. क्लिअर झालं. ऑथेंटिकेशन, ऑथरायझेशन, इन्क्रिप्शन्स, बॅकअप, रिकव्हरी अँड ऑडिटिंग. ही खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. 5 टाईप लक्षात ठेवा. ऑथरायझेशन, ऑथेंटिकेशन, इन्क्रिप्शन्स, बॅकअप आणि रिकव्हरी अँड ऑडिटिंग. ओके. त्यानंतर ऑथेंटिकेशन आणि ऑथरायझेशनचं आपण कम्पॅरिझन करू. ओके. फर्स्ट आहे ऑथेंटिकेशन मीन्स व्हेरीफाय युजर. आता सांगितलं तुम्ही व्हेरीफाय युजर बाय लॉगिन प्रोसेस आपण युजर व्हेरीफाय करतो. ओके. आणि त्यानंतर डन फर्स्ट. ओके. हे बघा तुम्हाला सांगितलं डन आफ्टर द ऑथेंटिकेशन. जेव्हा आपलं लॉगिन सिस्टीम ऑथेंटिकेशन कंप्लीट होऊन जाईल त्यानंतर ऑथरायझेशन होते. ओके. ऑथरायझेशन झाल्यानंतर परमिशन अप्लाय करेल, परमिशन देईल. त्यानंतर तुम्ही जेवढं पण डेटा आहे तुम्ही ॲक्सेस करू शकता. ॲक्सेस कंट्रोल. त्यानंतर ते ग्रँड आणि रेवोक म्हणजे हे कमांड आहे. तुम्हाला सांगतो मी इथं आहे. ओके. त्यानंतर डन आफ्टर द ऑथेंटिकेशन. आता सांगितलं तुम्ही जेव्हा तुमचं ऑथेंटिकेशन कंप्लीट होऊन जाईल त्यानंतर तुम्ही ॲक्सेस कंट्रोल करू शकता. तुम्हाला कोणचं ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला अपडेट करायचं आहे, अपडेट करू शकता. तुम्हाला पैसे पेड करायचे, पैसे पेड करू शकता. समजून घ्या फक्त. ओके. जेवढं पण तुम्हाला ॲक्सेस कंट्रोल केल्यानंतर तुम्हाला जे काय करायचं आहे आफ्टर तुम्ही करू शकता आफ्टर द
ऑथेंटिकेशन. फर्स्ट ऑथेंटिकेशन होईल, ऑथेंटिकेशन झाल्यानंतर ऑथरायझेशन होईल. ओके, ऑथेंटिकेशन म्हणजेच व्हेरीफाय यूज आयडेंटिटी अँड ऑथरायझेशन मीन्स ग्रँट परमिशन्स अँड ॲक्सेस कंट्रोल. ओके, सिंपल लक्ष ठेवा. ऑथेंटिकेशन मीन्स व्हेरीफाय आयडेंटिटी अँड ऑथरायझेशन मीन्स ग्रँट परमिशन्स अँड ॲक्सेस कंट्रोल. ओके, त्यानंतर येते इथं आहे ग्रँट मीन्स गिव्स परमिशन टू युजर. ऑथेंटिकेशन कंप्लीट झाली त्यानंतर युजरला परमिशन दे. ओके, ग्रँट सिलेक्ट इन्सर्ट ऑन द स्टुडंट टू युजर 1. ओके, ही कमांड आहे. ओके, आफ्टर द जेव्हा ऑथेंटिकेशन कंप्लीट होऊन जाईल त्यानंतर ऑथरायझेशन आपल्याला परमिशन अप्लाय करेल की ठीक आहे, युजरला परमिशन दे आणि तो युजर ॲक्सेस करू शकतो डेटा. ओके, त्यानंतर येते रिमूव्ह परमिशन. हे पहा, ग्रँट मीन्स परमिशन देणे आणि रेवोक मीन्स परमिशन कॅन्सल करणे. रिमूव्ह परमिशन्स हे लक्षात ठेवा, हे 2 कमांड इम्पॉर्टंट आहे. व्हॉट इज मीन द ग्रँट मीन्स गिव्ह परमिशन टू युजरला परमिशन दे. कोण? ग्रँट परमिशन देतो युजरला आफ्टर द ऑथरायझेशनच्या स्टेपमध्ये. ओके, आफ्टर द ऑथेंटिकेशन्स. ओके, ग्रँट मीन्स गिव्ह द परमिशन टू द युजर अँड रिवोक मीन्स रिमूव्ह परमिशन. मी परमिशन दिली आहे ते परमिशन रिमूव्ह करू. कोणची कमांड आहे? रिवोक. ओके, रिवोक द रिमूव्ह परमिशन्स. ओके, ही त्याची कमांड आहे. क्लिअर झालं. ऑथेंटिकेशन्स अँड ऑथरायझेशनमध्ये एक वेळा पुन्हा रिपीट करून सांगतो तुम्हाला मी. थांबा एक मिनटं. ओके, ऑथेंटिकेशन वर्सेस ऑथरायझेशन्स. ऑथेंटिकेशन मीन्स व्हेरीफाय आयडेंटिटी, लॉग इन प्रोसेस, युजर अँड पासवर्ड डन फर्स्ट. ओके, तुम्हाला वाटत मी एकच कन्सेप्ट काय रिवाइज करायचा आहे, बिकॉज हा कन्सेप्ट असा ऑथेंटिकेशन अँड ऑथरायझेशन असा इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. DBAमध्ये नाही, तुम्हाला जेव्हा तुम्ही वेब डेव्हलपमेंट असो किंवा जेव्हा पण तुम्ही लॉग इन सिस्टीम क्रिएट करायचा प्रयत्न कराल, बिकॉज तुम्ही जर वेब डेव्हलपमेंट केली, वेब डेव्हलपमेंटमध्ये जेव्हा तुम्ही बॅकएंडचा पार्ट जर ट्राय केला लर्निंगचा, त्यावेळेस तुम्हाला ऑथेंटिकेशन अँड ऑथरायझेशन खूप कमी पडते. दॅट वाय तुम्ही आता जर समजून घेतलं तुम्हाला इझी जाईल ग्रॅप करायला. ओके, ऑथेंटिकेशन मीन्स व्हेरीफाय आयडेंटिटी, लॉग इन प्रोसेस अँड युजर अँड पासवर्ड. ओके, फर्स्ट आपण ऑथेंटिकेशन करतो. ओके, त्यानंतर येते ऑथरायझेशनमध्ये काय करतो आपण, त्याने लॉग इन प्रोसेस कंप्लीट केली आहे. ओके, त्यानंतर मग आपण त्याला परमिशन देतो की युजर तू तुझा डेटा यूज करू शकतो. ओके, ग्रँट परमिशन्स. ओके, ॲक्सेस कंट्रोल म्हणजे जेवढा तुला डेटा ॲक्सेस करायचा तू कंट्रोल करू शकतो. त्यानंतर ते ग्रँट आणि रेवोक. ग्रँट मीन्स परमिशन देणे अँड रेवोक मीन्स परमिशन कॅन्सल करणे. ओके, अँड कधी होते ते आफ्टर ऑथेंटिकेशन. जेव्हा ऑथेंटिकेशन कंप्लीट होऊन जाईल त्यानंतर हे जेवढे पण ऑपरेशन होते ऑथरायझेशनची आपण परफॉर्म करू शकतो. ओके, सिम्पल क्लिअर झालं. ऑथेंटिकेशन मीन्स व्हेरीफाय आयडेंटिटी. ओके, व्हेरीफाय आयडेंटिटी अँड ऑथरायझेशन मीन्स ग्रँट परमिशन अँड ॲक्सेस कंट्रोल. ओके, फक्त हे लक्षात ठेवा, ग्रँट आणि रेवॉक. ग्रँट मीन्स परमिशन देणे अँड रेवॉक मीन्स परमिशन रिमूव्ह करणे अँड डन आफ्टर द ऑथेंटिकेशन. अजून एक लक्षात ठेवा, ऑथरायझेशन कधी पण आफ्टर द ऑथेंटिकेशन होते. ओके, जेव्हा ऑथेंटिकेशन कंप्लीट होऊन जाईल त्यानंतरच ऑथरायझेशन कंप्लीट होईल. ओके, त्यानंतर ते कॉमन डेटा थ्रेट्स आहे, SQL इंजेक्शन्स आहे, अनऑथराइज ॲक्सेस आहे, डेटा थ्रिफ्ट आहे, मालवेअर आहे आणि वीक पासवर्ड आहे. हे जास्त तुम्हाला सांगायची गरज नाही. SQL इंजेक्शन आहे, SQL कमांड इन्सर्ट डेटा क्वेरीज. ओके, अनऑथराइज ॲक्सेस मीन्स इलिगल ॲक्सेस डेटा, म्हणजे कोणचा पण युजर येऊन जाईल त्याला आपण ऑथराइज म्हणजे त्या परमिशन पण दिली नाही, तो डायरेक्ट आपला डेटा ॲक्सेस करू शकतो. दॅट कॉल्ड अनलिगल ॲक्सेस डेटाबेस. त्यानंतर डेटा थ्रिफ्ट मीन्स स्टेलिंग कॉन्फिडेंशियल इन्फॉर्मेशन, म्हणजे तो चोरत आहे. त्यानंतर मालवेअर मीन्स व्हायरस अँड रॅन्समवेअर. ओके, त्यानंतर वीक पासवर्ड म्हणजे कोणी पण गेस करून आपला पासवर्ड ॲक्सेस करू शकतो. ओके, दॅट इज अ कॉमन डेटा थ्रेट्स. सिक्युरिटी बेस्ट प्रॅक्टिस कशी आहे फॉर द डेटाबेस सिक्युरिटीसाठी, म्हणजेच आपला जो डेटा आहे तो कोणी ॲक्सेस करू शकत नाही आणि गेस करू शकत नाही. फर्स्ट आहे स्ट्रॉंग पासवर्ड टाकून जो आपला हे आहे डेटा थ्रेट्स आणि आपले जो डेटा आहे आणि कोणी पण आपला जो पासवर्ड आहे तो गेस करू शकत नाही. दॅट वाय स्ट्रॉंग पासवर्ड यूज करायचा. त्यानंतर आहे युजर ऑथेंटिकेशन्स, त्यानंतर रोल बेस्ड ॲक्सेस कंट्रोल अँड डेटा इन्क्रिप्शन्स.
ओके, डेटा इन्क्रिप्शन आणि त्यानंतर रेग्युलर बॅकअप्स अँड फायरवॉल्स अँड ऑडिटेड लॉक्स. हे सगळ्यात इम्पॉर्टंट लक्षात ठेवा की स्ट्रॉंग पासवर्ड, युजर ऑथेंटिकेशन्स, रूल बेस ॲक्सेस कंट्रोल. ओके, त्यानंतर इथे डेटा सिक्युरिटी समरी आहे. ऑथेंटिकेशन तुम्हाला सांगितलं मी. ऑथेंटिकेशन मीन्स व्हेरीफाय आयडेंटिटी अँड ऑथरायझेशन मीन्स ग्रँड परमिशन्स अँड एन्क्रिप्शन मीन्स प्रोटेक्टेड स्टोअर डेटा. जेवढा आपण डेटा स्टोअर केला तो प्रोटेक्ट करायचं काम करतो. त्यानंतर बॅकअप मीन्स रिकवर द लॉस डेटा. जेवढा आपण डेटा आपण लॉस केला आहे तो रिकवर करायचं काम करतो. त्यानंतर ते ऑडिट मीन्स मॉनिटर ॲक्टिव्हिटीज. ओके, क्लिअर झालं. पुन्हा एकदा रिपीट करून सांगतो मला मी. ओके, डेटा सिक्युरिटी इज अ प्रोसेस आहे. अनऑथराइज ॲक्सेस अँड मिसयूज, डेटा थिफ्ट, करप्शन्स अँड ॲक्सिडेंटल लॉस. ओके, त्यानंतर ते इम्पॉर्टंट सगळ्यात आहे ऑथेंटिकेशन अँड ऑथरायझेशन्स. ऑथेंटिकेशन मीन्स व्हेरीफाय आयडेंटिटी, लॉगिन प्रोसेस, युजर अँड पासवर्ड. ओके, डन फर्स्ट ऑथेंटिकेशन होईल. त्यानंतर ऑथरायझेशनमध्ये ग्रँड परमिशन्स, ॲक्सेस कंट्रोल, ग्रँड रेवॉक, डन आफ्टर द ऑथेंटिकेशन्स. ओके, हे सेकंड स्टेप आहे. त्यानंतर येते डेटा इंटिग्रिटी अँड त्यानंतर ते ॲसिड प्रॉपर्टीज. ओके, डेटा इंटिग्रिटी अँड कन्स्ट्रेंट्स. ओके, डेटा इंटिग्रिटी इन्शुअर दॅट डेटा स्टोर्ड इन डेटाबेस इज अकरेट, कन्सिस्टंट अँड रिलेबल. हे वर्ड लक्षात ठेवा. व्हॉट इज डेटा इंटिग्रिटी. डेटा इंटिग्रिटी काय करते, इन्शुअर करते की जेवढा आपण डेटा स्टोअर करा आहे ते अकरेट असायला पाहिजे, कन्सिस्टंट अँड रिलेबल. ओके, हे करायचं काम कोण करते, डेटा इंटिग्रिटी. ओके, टाईप्स ऑफ डेटा इंटिग्रिटी. फर्स्ट आहे एंटिटी इंटिग्रिटी. ओके, मीन्स एव्हरी रो हॅज युनिक प्रायमरी की. ओके, म्हणजे प्रत्येक रोमध्ये एक प्रायमरी की असायलाच पाहिजे. प्रायमरी कीचा रूल काय आहे, युनिक प्लस कॅन नॉट बी नल अँड प्लस एका टेबलमध्ये एक प्रायमरी की असू शकते. दॅट वाय एंटिटी इंटिग्रिटी. त्यानंतर ते रेफरन्शियल इंटिग्रिटी मीन्स फॉरेन की व्हॅल्यू मस्ट मॅच द पॅरेंट टेबल्स. त्यानंतर डोमेन इंटिग्रिटी, व्हॅल्यू मस्ट सॅटिस्फाय डिपेंड रूल्स. त्यानंतर येते युजर इंटिग्रिटी, कस्टम बिझनेस रूल्स. ओके, हे लक्षात ठेवा. तीन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. एंटिटी इंटिग्रिटी, रेफरन्शियल इंटिग्रिटी अँड डोमेन इंटिग्रिटी. ओके, त्यानंतर येते कन्स्ट्रेंट्स मीन्स इन्फोर्स द डेटा इंटिग्रिटी. फर्स्ट आहे प्रायमरी की मीन्स युनिक प्लस कॅन नॉट बी नल. त्यानंतर फॉरेन की मीन्स मेंटेन द रिलेशनशिप. त्यानंतर युनिक मीन्स प्रिव्हेंट द डुप्लिकेट व्हॅल्यूज. ओके, नॉट नल मीन्स प्रिव्हेंट द नल व्हॅल्यूज. चेक रेस्ट्रिक्ट व्हॅल्यूज अँड डिफॉल्ट मीन्स असाइन अ डिफॉल्ट व्हॅल्यूज. ओके, त्यानंतर इंटिग्रिटी मीन्स प्रायमरी की, रेफरन्शियल इंटिग्रिटी मीन्स फॉरेन की अँड डोमेन इंटिग्रिटी मीन्स चेक, नॉट नल अँड डिपेंड. ओके, ही प्रोसेस आहे. अँड युजर इंटिग्रिटी मीन्स बिझनेस रूल्स. ओके, लक्षात तुमचा. टाईप्स ऑफ इंटिग्रिटीमध्ये 4 टाईपचं इंटिग्रिटी आहे. फर्स्ट आहे इंटिग्रिटी म्हणजेच प्रायमरी की, रेफरन्शियल इंटिग्रिटी मीन्स फॉरेन कीज अँड डोमेन इंटिग्रिटी मीन्स चेक, नॉट नल, डिफॉल्ट. ओके, आणि त्यानंतर ते युजर डिफाईन इंटिग्रिटीमध्ये येते बिझनेस रूल्स. ओके, त्यानंतर येते बेसिक ट्रान्झॅक्शन ॲसिड प्रॉपर्टीज. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ओके, what is what transactions. Okay, a transaction is a sequence of one or more database operation treated as a single unit of work. पुन्हा रिपीट करून सांगतो तुम्हाला मी. A transaction is a sequence of one or more database operation treated as a single unit work. A transaction either completed or entirely or not. ओके, हे त्याची डेफिनेशन म्हणजे ट्रान्झॅक्शन. सोपं म्हणजे समजून घ्या. ट्रान्झॅक्शन आहे म्हणजे सिक्वेन्स ऑर वन ऑर मोर डेटाबेस ऑपरेशन. म्हणजे एक ऑपरेशन परफॉर्म करायचा ट्रान्झॅक्शन किंवा मल्टिपल ऑपरेशन करायचा. दॅट इज अ प्रोसेस दॅट कॉल ट्रान्झॅक्शन्स. ओके, बेसिक ट्रान्झॅक्शन जर ऑपरेशनचं बघत झाले तर फर्स्ट इथे बिगिन ट्रान्झॅक्शन आहे म्हणजे स्टार्ट द ट्रान्झॅक्शन. ओके, ट्रान्झॅक्शनचे ऑपरेशन आहे. फर्स्ट कोणतं आहे, बिगिन ट्रान्झॅक्शन्स, स्टार्ट द ट्रान्झॅक्शन्स. त्यानंतर सेकंड येते कमिट मीन्स सेव्ह द ऑल चेंजेस परमनंटली. ओके, त्यानंतर येते रोलबॅक मीन्स कॅन्सल ऑल चेंजेस मेड ड्युरिंग द ट्रान्झॅक्शन्स. ओके, हा सगळं इम्पॉर्टंट आहे चारही पण.
ऑपरेशन्स. आणि त्यानंतर सेव्ह पॉईंट. सेव्ह पॉईंट मीन्स क्रिएट अ पॉईंट टू विच यू कॅन रोल बॅक विथआउट कॅन्सलिंग द एंटायर ट्रान्झॅक्शन्स. ओके, म्हणजे तो पॉईंट सिलेक्ट कोणता पॉईंट रोल बॅक करायचा आहे आणि कॅन्सल झाला आहे. पुरा एंटायर ट्रान्झॅक्शन कमी करायच्या जागी आपण जेवढा पॉईंट सिलेक्ट केला आहे तिथून आपण ट्रान्झॅक्शन रोल बॅक करू शकतो. कोणते ऑपरेशन आहे? फर्स्ट आहे बिगिन ट्रान्झॅक्शन मीन्स स्टार्ट द ट्रान्झॅक्शन्स. सेकंड आहे कमिट मीन्स सेव्ह ऑल चेंजेस. थर्ड वन आहे रोल बॅक मीन्स कॅन्सल द ऑल चेंजेस मेड ड्युरिंग द एक्झिक्युशन. त्यानंतर सेव्ह पॉईंट, क्रिएट अ पॉईंट टू वॉच यू कॅन रोल बॅक विदाउट कॅन्सलिंग एंटायर ट्रान्झॅक्शन्स. ओके, त्यानंतर इथे त्यानंतर आहे आपला फर्स्ट टेबल बघून घेऊ. त्यानंतर एक सगळं आपण प्रॉपर्टीज बघू. ओके, फर्स्ट आहे एम इज ऑटोमॅटिसिटी. ओके, ऑटोमॅटिसिटी मीन्स ऑल ऑपरेशन सक्सीड ऑर फेल. म्हणजेच काय होते की हे पहा, फॉर एक्झाम्पल मला कस्टमरच्या अकाउंटमध्ये पैसे पे करायचे आहे. कस्टमरच्या अकाउंटमध्ये जर पे झाले, सक्सेस झालं. जर त्यामध्ये जर एखादी स्टेप जर रॉंग झाली तर पूर्ण एंटायर ट्रान्झॅक्शन फेल्युअर जाईल. ओके, एवढं समजून घ्या. एखादं आपण पैसे पे करत आहे, पैसे पे करताना एखादा जर स्टेप जर कॅन्सल झाला तर पूर्ण एंटायर ऑपरेशन्स आणि एंटायर प्रोसेस कॅन्सल होऊन जाईल. दॅट कॉल इट ऑटोमॅटिसिटी. त्यानंतर कन्सिस्टन्सी मीन्स डेटाबेस रिमेन्स व्हॅलिड बिफोर द अँड आफ्टर द ट्रान्झॅक्शन्स. डेटाबेस रिमेन्स राहतो. ओके, त्यानंतर ते आयसोलेशन मीन्स ट्रान्झॅक्शन डू नॉट इंटरफेस विथ इच अदर्स. म्हणजेच फॉर एक्झाम्पल एक युजर आहे, त्याला अपडेट करायचा आहे आणि सेकंड युजर आहे त्याला डेटा डिलीट करायचा आहे. दोन्ही पण त्यांच्या स्वतःच्या अकाउंटमध्ये करत आहे, पण ते दोघांना एकामेकांना इंटरेक्ट न करता ते ट्रान्झॅक्शन करू शकतात आणि त्याचे ते ऑपरेशन परफॉर्म करू शकतात. त्यानंतर येते ड्युरेबिलिटी मीन्स कमिटेड चेंज परमनंट. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्ही डेटा तुमचा युजर आहे, तुम्ही युजरचा नेम अपडेट केला आणि पॉवर ऑफ झाली, तरी पण जेव्हा तुम्ही युजर अपडेट केलेला जो डेटा आहे तो पूर्ण अपडेट होऊन जाईल. पॉवर ऑफ असो किंवा काही असो, परमनंट चेंज होऊन जाईल. ओके, आता बघू आपण एक फर्स्ट येते ऑटोमॅटिसिटी मीन्स हे लक्षात ठेवा, ऑल ऑर नथिंग्स. ओके, ऑल ऑर नथिंग्स. ओके, ऑल ऑर नथिंग मीन्स फॉर एक्झाम्पल विड्रॉ 500. ओके, विड्रॉ 500 केले आणि त्यानंतर आपण केले डिपॉझिट हे पाय एक फर्स्ट ऑपरेशन आहे. फर्स्ट स्टेप आहे विड्रॉ 500. त्यानंतर सेकंड स्टेप आहे आपली डिपॉझिट 500. ओके, 2 स्टेप आहे. त्यानंतर इफ द डिपॉझिट फेल्स म्हणजे आपली जे फर्स्ट प्रोसेस आहे कंप्लीट झाली, बट सेकंड प्रोसेस डिपॉझिटच्या वेळेस तर आपली जर ट्रान्झॅक्शन जर फेल झालं तर विड्रॉल ऑल्सो कॅन्सल. म्हणजे त्यामधली जर कोणची पण स्टेप जर कॅन्सल झाली तर पूर्ण ट्रान्झॅक्शन फेल होत जाईल. ओके, फॉर एक्झाम्पल आपण बघितलं तर विड्रॉ 500 आहे, डिपॉझिट कॅन्सल झालं की मग विड्रॉ पण कॅन्सल होऊन जाईल. त्यामधले जेवढे पण ट्रान्झॅक्शन असेल त्या ट्रान्झॅक्शनमध्ये जर एकही जर कॅन्सल झालं तर पूर्ण एंटायर ट्रान्झॅक्शन कॅन्सल होऊन जाईल. दॅट वाय इथं म्हटलं आहे ऑटोमॅटिसिटी मीन्स सगळे ट्रान्झॅक्शन जर सक्सेसफुल झाले तर ऑल, आणि त्यामधलं जर एखादं जर कॅन्सल झालं तर नथिंग, म्हणजे कोणचंच होणार नाही. ओके, त्यानंतर ते कन्सिस्टन्सी मीन्स डेटाबेस ऑलवेज मूव्ह वन व्हॅलिड स्टेट टू अनदर. ओके, मीन्स ट्रान्झॅक्शन काय असतं की ट्रान्झॅक्शन टेक द डेटाबेस फ्रॉम द वन व्हॅलिड स्टेट टू अनदर इन्शुरिंग द ऑल रूल्स अँड कन्स्ट्रेन मेंटेन्स. म्हणजे फॉर एक्झाम्पलमध्ये बघा की इफ स्टुडंट एज मस्ट बी ग्रेटर दॅन 18 द डेटाबेस विल रिजेक्ट द एज 15. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक आपण कंडिशन अप्लाय केली आहे की मला फक्त की जो ग्रेटर दॅन 80च्या नंतर आहे, ग्रेटर दॅन असेल तेवढाचाच युजर दे. जेवढे पण त्याच्या खालची हे असेल तो जेवढा पण त्याच्या खालचे असेल पुरा 70 आहे 15 आहे तेवढा डेटा तो रिजेक्ट करून जाईल. दॅट कॉल कन्सिस्टन्सी. ओके, म्हणजेच कन्सिस्टन्सी मीन्स व्हॅलिड स्टेट. ओके, एक्झाम्पल तुम्हाला पुन्हा एकदा रिपीट करून सांगतो मी. हा एक्झाम्पल सोडून द्या, समजणार आहे तुम्हाला की फॉर एक्झाम्पल इफ स्टुडंट एज, एका स्टुडंटची एज आहे मस्ट बी ग्रेटर दॅन 80पेक्षा ग्रेटर दॅन असायला पाहिजे. ग्रेटर दॅन असेल तरच तो व्हॅलिड आहे.
म्हणजे आपण कंडिशन अप्लाय केली. कन्सिस्टन्सी मीन्स कंडिशन समजून घ्या. कंडिशन मीन्स व्हॅलिड स्टेट. ओके. ओके. कन्सिस्टन्सी मीन्स एक व्हॅलिड स्टेट आपण इन्शुअर करतो. ओके. त्यानंतर येते आयसोलेशन मीन्स आता सांगितलं तर मल्टिपल ट्रान्झॅक्शन एक्झिक्युटेड इंडिपेंडेंटली. फॉर एक्झाम्पल युजर 1 आहे, ट्रान्झॅक्शन मनी करत आहे. जो सेकंड युजर आहे, युजर बी चेक द बॅलन्स एकाच टाईममध्ये करत आहे आणि युजर बी शुड नॉट सी इनकम्प्लीट अपडेट्स. म्हणजे जेवढे हे तिन्ही युजर आहे एकाच टाईममध्ये ट्रान्झॅक्शन करत आहे, ते त्याचे ऑपरेशन परफॉर्म करत आहे, पण ते दोघांना न इंटरप्ट होता आयसोलेशन चालतो. म्हणजे त्यांचं इंटरप्ट न करता आपण करू शकतो. ओके. सोप्या भाषेत समजून घ्या. मल्टिपल ट्रान्झॅक्शन कॅन रन सायमल्टेनियसली विदाऊट अफेक्टिंग इच अदर. दोघं मल्टिपल ट्रान्झॅक्शन ते रन करू शकतात सायमल्टेनियसली विदाऊट अफेक्टिंग इच अदर. एकामेकाला ते डिस्टर्ब न करता मल्टिपल ट्रान्झॅक्शन ते रन करू शकतात. ओके. फॉर एक्झाम्पल तर 2 युजर ट्राय विड्रॉ मनी फ्रॉम द सेम अकाउंट. 2 युजर आहे एकाच अकाउंटमध्ये ते विड्रॉ करायचा प्रयत्न करत आहे. बट फ्रॉम द सेम अकाउंट बट DBMS प्रोसेस देम सेफली. दोन्ही पण युजरला तो DBMS काय करतो सेफली अँड अवॉइड इनकरेक्ट बॅलन्स. ओके. दोन्ही पण ट्रान्झॅक्शन असेल तर सेफली तो सेफली प्रोसेस करतो अँड अवॉइड करतो फेलियर्स अँड इनकरेक्ट बॅलन्स मीन्स दोन्ही पण युजरनी सारख्या टाईममध्ये गेला तो दोन्ही युजरला जो पर्टिक्युलर हे आहे जो आपला अकाउंट बॅलन्स तो दाखवेल. ओके. त्यानंतर येते लास्टला ड्युरेबिलिटी मीन्स वन्स ट्रान्झॅक्शन इज कमिटेड इट इज परमनंटली सेव्ड. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एक डेटा सेव्ह केला आणि त्यानंतर जर पॉवर ऑफ झाली, सिस्टम क्रॅश झाली, रिस्टार्ट झालं, पण तो जेवढं पण तो इन्फॉर्मेशन स्टोअर केलं हे ट्रान्झॅक्शन झालं आहे ते परमनंट स्टोअर होऊन जाईल. ओके. दॅट इज अ कम्प्लीट. हे झाले आपले बेसिक ट्रान्झॅक्शन प्रॉपर्टीज. ओके. ते रिपीट करून सांगतो मला, एवढंच लक्षात ठेवा. ॲसिड मीन्स ए मीन्स ऑटोमॅटिसिटी, सी मीन्स कन्सिस्टन्सी, आय मीन्स आयसोलेशन अँड डी मीन्स ड्युरेबिलिटी. ऑटोमॅटिसिटी मीन्स चार हे आहे आपला जो चार प्रोसेसची स्टेप आहे त्यामधली जर एकच स्टेप जर कॅन्सल झाली तर एंटायर आपलं जो ट्रान्झॅक्शन आहे फेल्युअर चाललं जाईल. आणि जर आपलं जर ऑल मीन्स सगळे ट्रान्झॅक्शन कंप्लीट झाले पाहिजे. ऑल मीन्स सगळं ट्रान्झॅक्शन कंप्लीटेड, नथिंग मीन्स एक तरी चेंज झालं तरी आपलं ऑपरेशन फेल्युअर चाललं जाईल. त्यानंतर ते कन्सिस्टन्सी व्हॅलिड स्टेट म्हणजे आपण कंडिशनच्या द्वारे आपण आपली एक व्हॅलिड स्टेट काढू शकतो. त्यानंतर आयसोलेशन मीन्स एकाच टाईममध्ये मल्टिपल युजर्स आपलं अकाउंटमध्ये विड्रॉ करू शकता, काही करू शकता, ऑपरेशन परफॉर्म करू शकता विदाऊट अफेक्ट इच अदर्स. त्यानंतर लास्टला ते डी मीन्स ड्युरेबिलिटी. तुम्ही जर एखादा कमिटेड केला आहे म्हणजे चेंज सेव्ह केला आहे ते परमनंट सेव्ह होऊन जाईल, तर पॉवर ऑफ हो काही हो. ओके. त्यानंतर येते TCL कमांड आहे. फर्स्ट इथे कमिट म्हटल्यानंतर सेव्ह ट्रान्झॅक्शन परमनंटली. त्यानंतर रोलबॅक, अंडू कमिटेड चेंज अँड सेव्ह पॉईंट, क्रिएट अ रोलबॅक पॉईंट. ओके. हे त्याची कमांड्स आहे. ओके. कमिट, रोलबॅक अँड सेव्ह पॉईंट्स SPL. ओके. एक वेळ तुम्हाला रिपीट करून सांगतो. टेबलच लक्षात ठेवा, टेबल पूर्ण होते. ए मीन्स ऑटोमॅटिसिटी, ऑल ऑपरेशन सक्सीड और फेल. सगळे ऑपरेशन सक्सीड होणार, नाही तर एक सिंगल जर ऑपरेशन फेल झालं तर पूर्ण आपला प्रोसेस फेल्युअर चालला जाईल. त्यानंतर कन्सिस्टन्सी मीन्स एक व्हॅलिड स्टेट म्हणजे कंडिशन, असं कन्सिस्टन्सी मीन्स कंडिशन. त्यानंतर आयसोलेशन, मल्टिपल युजर एकाच टाईममध्ये ट्रान्झॅक्शन करू शकता, काही पण करू शकता विदाऊट अफेक्टिंग इच अदर. त्यानंतर ड्युरेबिलिटी मीन्स आपण जर कमिटेड केला आहे तो चेंज होऊन जाईल परमनंटली. पॉवर ऑफ हो काही वर स्टार्ट हो काही नाही. ओके. त्यानंतर हे कमिट मीन्स सेव्ह ट्रान्झॅक्शन्स, रोलबॅक मीन्स अंडू कमिटेड चेंज अँड सेव्ह पॉईंट मीन्स क्रिएट अ रोल पॉईंट. ओके. त्यानंतर समरी टेबल तेच आहे. ऑटोमॅटिसिटी मीन्स ऑल ऑर नथिंग्स, बँक ट्रान्सफर. त्यानंतर कन्सिस्टन्सी व्हॅलिड डेटा ओनली, आता सांगितलं तुम्हाला कंडिशन. त्यानंतर नो इंटरफेरन्स म्हणजे 2 युजर आहे एकाच टाईममध्ये अपडेटिंग करायचं काम करत आहे, पण ते एकामेकाला न इंटरप्ट करता ॲक्सेस करू शकतात, अपडेट करू शकतात. त्यानंतर इथे ड्युरेबिलिटी मीन्स चेंज आर परमनंट, डेटा सर्व्हाइव्ह क्रॅश. जसं क्रॅश झाला तरी डेटा परमनंट स्टोअर होऊन जाईल. ओके. त्यानंतर एक वेळेस रिव्हिजन करून घेऊ आपण. एक मिनटं.
ओके. फर्स्ट येते डेटा सिक्युरिटी. डेटा सिक्युरिटी मीन्स प्रोटेक्ट डेटा फ्रॉम द अनऑथराइज ॲक्सेस. त्यानंतर ऑथेंटिकेशन मीन्स व्हेरीफाय आयडेंटिटी. ऑथरायझेशन मीन्स ग्रँट परमिशन्स. ओके. त्यानंतर ग्रँट मीन्स गिव्ह परमिशन्स अँड रिवॉक मीन्स रिमूव्ह परमिशन्स. ओके. त्यानंतर डेटा इंटिग्रिटी. डेटा इंटिग्रिटी मीन्स इन्शुअर अ करेक्ट अँड कन्सिस्टंट डेटा. ओके. त्यानंतर ते प्रायमरी की. प्रायमरी की मीन्स युनिक प्लस कॅन नॉट बी नल. आणि त्यानंतर फॉरेन की मीन्स मेंटेन रिलेशनशिप म्हणजे समजून घ्यायचं लिंक करायसाठी. त्यानंतर येते युनिक. प्रिव्हेंट डुप्लिकेट्स अँड नॉट नल मीन्स प्रिव्हेंट नल व्हॅल्यूज. त्यानंतर चेक मीन्स रिस्ट्रिक्ट व्हॅल्यूज अँड डिफॉल्ट मीन्स असाइन द डिफॉल्ट व्हॅल्यूज. त्यानंतर ते ट्रान्झॅक्शन्स. ट्रान्झॅक्शन मीन्स ग्रुप ऑफ एसक्यूएल ऑपरेशन ट्रीटेड ॲज वन पॉईंट. ओके. ऑटोमॅटिसिटी मीन्स ऑल ऑर नथिंग. सगळं ऑपरेशन सक्सेस होऊन जाईल, नाहीतर एक ऑपरेशन जरी फेल झालं तर पूर्ण ट्रान्झॅक्शन फेल्युअर चाललं जाईल. त्यानंतर कन्सिस्टन्सी मीन्स एक व्हॅलिड स्टेट. मी कंडिशन देत आहे त्यामध्ये मला फक्त जेवढी कंडिशन मी अप्लाय केली आहे त्याची व्हॅलिड स्टेट मला अप्लाय कर. त्यानंतर आयसोलेशन मीन्स ट्रान्झॅक्शन डू नॉट इंटरफेस. मल्टिपल युजर एकाच टाईममध्ये अपडेट करायचं काम करत आहे, पण ते एकामेकाला न इंटरप्ट करता आयसोलेशन आणि ट्रान्झॅक्शन करू शकतात. त्यानंतर ड्युरेबिलिटी मीन्स एक वेळेस आपण चेंज केलेला डाटा परमनंट कमिट होऊन जातो. पॉवर ऑफ हो काही हो त्याचा काही इंजन नाही त्याला. ओके. आता इथे मॉक टेस्ट आहेत. एक मिनटं. फर्स्ट आपला त्याआधी जर तुम्ही अजूनही पण एज्युकेशनल कोड प्लॅटफॉर्म ॲक्सेस केलं नसेल तर प्लीज ॲक्सेस दिस प्लॅटफॉर्म. प्रत्येक टाईपची MCQ तुम्हाला इथं प्रोव्हाइड केली जाईल, प्रत्येक टाईपचे. ओके. प्लीज ॲक्सेस दिस प्लॅटफॉर्म अँड सिग्मा MCCETच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन व्हिडिओ लेक्चर 1मधून प्लीज एक कमेंट. तुमची एक कमेंट मला खूप मोटिवेट करते व्हिडिओ क्रिएट करायसाठी. आणि लास्ट 10 इयरचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर तुम्हाला मी प्लेलिस्टची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करून जाईल, ते तुम्ही ॲक्सेस करू शकता. ओके. चला मग स्टार्ट करूया मॉक टेस्ट. ओके. फर्स्ट आहे व्हॉट इज अ प्रायमरी पर्पज ऑफ डेटा सिक्युरिटी. प्रायमरी पर्पज काय आहे? फर्स्ट आहे इन्क्रीज रेजिडेन्सी, प्रोटेक्ट डेटा, अनऑथराइज ॲक्सेस अँड स्पीड अप क्वेरीज, रिड्यूस टेबल साईज. इन्क्रीज रेजिडेन्सी मीन्स डुप्लिकेट डेटा इम्प्रूव्ह करणे. सेकंड आहे प्रोटेक्ट डेटा अँड अनऑथराइज ॲक्सेस. बी इज राईट आन्सर. त्यानंतर विच SQL लँग्वेज इज यूज्ड टू कंट्रोल परमिशन. हे बघा परमिशन म्हटलं आहे. युजर परमिशन्स. परमिशन मीन्स DML, DCL. ओके. त्यानंतर विच कमांड गिव्स परमिशन टू युजर. परमिशन म्हटलं आहे, गिव्ह परमिशनला युजरला परमिशन देतो. ग्रँड, रिवॉक, कमिट, अल्टर. कमिट मीन्स चेंजेस सेव्ह करतो. रिवॉक मीन्स रिमूव्ह करते काय परमिशन. अँड ग्रँड मीन्स परमिशन देतो. ओके. त्यानंतर इथे चौथा क्वेश्चन आहे विच कमांड रिमूव्ह युजर ॲप्लिकेशन्स. विच कमांड रिमूव्ह युजर परमिशन्स. युजरची परमिशन रिमूव्ह करतो. फर्स्ट आहे डिलीट, रिवॉक, रोलबॅक, ड्रॉप. बी इज राईट आन्सर. रिवॉक करतो. ग्रँड परमिशन देतो युजरला ग्रँड आणि रिमूव्ह करतो रिवॉक. ओके. त्यानंतर इथे पाचवा आहे ऑथेंटिकेशन इज टू सॉर्ट डेटा, व्हेरीफाय आयडेंटिटी अँड डिलीट रेकॉर्ड अँड क्रिएट टेबल्स. बी इज राईट आन्सर. व्हेरीफाय युजर आयडेंटिटी. त्यानंतर 6वा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अ एक्झाम्पल ऑफ डेटाबेस सिक्युरिटी थ्रेट. ओके. थ्रेट कोणचा आहे? SQL इंजेक्शन्स, ग्रुप बाय, नॉर्मलायझेशन, ॲग्रेशन. बी इज राईट आन्सर. SQL इंजेक्शन्स. त्यानंतर 7वा आहे डेटा इंटिग्रिटी इन्शुअर दॅट डेटा इज डुप्लिकेट, अकरेट अँड कन्सिस्टंट. डुप्लिकेट नाही. बी इज राईट आन्सर आहे. अकरेट अँड कन्सिस्टंट डेटा इंटिग्रिटी इन्शुअर करते. त्यानंतर आहे विच कन्स्ट्रेंट युनिकली आयडेंटिफाय इच रो इन द टेबल्स. विच कन्स्ट्रेंट्स युनिकली आयडेंटिफाय इच रो इन द टेबल. युनिकली आयडेंटिफाय इच रो म्हणते. प्रायमरी की. फॉरेन की मीन्स लिंक करणे. 2 टेबलला लिंक करण्याचं फॉरेन की काम करते, एवढं समजून घ्या. त्यानंतर इथे 9वा आहे विच कन्स्ट्रेंट्स मेंटेन रिलेशनशिप बिटवीन द 2 टेबल्स. फॉरेन की. विच कन्स्ट्रेंट्स प्रिव्हेंट डुप्लिकेट व्हॅल्यूज. चेक, युनिक, डिफॉल्ट, नॉट नॉल, युनिक. मागच्या लेक्चरमध्ये आपण पूर्ण बघितलं आहे. ते टेबल जर बघितलं नसेल नक्की बघा. त्यानंतर 11वा आहे विच कन्स्ट्रेंट डज नॉट अलाव नल व्हॅल्यूज. नल व्हॅल्यू नॉट अलाव करते. फर्स्ट आहे डिफॉल्ट, चेक, नॉट नलच आहे ना, सिम्पल आहे. त्यानंतर विच कन्स्ट्रेंट रिस्ट्रिक्ट व्हॅल्यू बेस्ड ऑन कंडिशन्स. विच कन्स्ट्रेंट्स रिस्ट्रिक्ट्स व्हॅल्यू बेस्ड ऑन कंडिशन्स. चेक. हे मागच्या लेक्चरमध्ये आपण मी तुम्हाला टेबल प्रोव्हाइड केला होता ना, त्यामध्ये पूर्ण आहे. ओके. विच कन्स्ट्रेंट्स असाइन
values automatically if none is provided. Default. Okay, referential integrity is maintained using foreign key. referential integrity, referential म्हटल्यानंतर समजून घ्यायचं की फॉरेन कीची कुठे चालत आहे. त्यानंतर इथे 15 क्वेश्चन आहे. अ ट्रान्झॅक्शन इज अ डेटाबेस बॅकअप, अ सिक्वेन्स ऑफ एसक्यूएल ऑपरेशन ट्रीटेड ॲज द लॉजिकल युनिट. बी इज राईट आन्सर. ट्रान्झॅक्शन म्हणजे काय होतं की इस सिक्वेन्स ऑफ एसक्यूएल ऑपरेशन ट्रीटेड ॲज द वन लॉजिकल युनिट. बी इज राईट आन्सर. त्यानंतर इथे 16 क्वेश्चन आहे. विच ॲसिड प्रॉपर्टी मीन्स ऑल ऑर नथिंग्स. ऑल ऑर नथिंग म्हणजेच त्यामधलं सगळे ऑपरेशन सक्सेस झाले तर सगळं सक्सेस होऊन जाईल, ऑपरेशन सगळं सक्सेस होऊन जाईल. तर त्यामधलं एकही ऑपरेशन जर कॅन्सल झालं तर ऑल ऑपरेशन कॅन्सल होऊन जाईल. दॅट मीन्स ऑटोमॅटिसिटी. ऑटोमॅटिसिटी. ओके, ऑटोमॅटिसिटी. डी इज राईट आन्सर. त्यानंतर ते विच ॲसिड प्रॉपर्टी इन्शुअर द डेटा रिमेन्स व्हॅलिड बिफोर द आफ्टर द ट्रान्झॅक्शन. व्हॅलिड म्हटल्यानंतर समजून घ्यायचं कन्सिस्टन्सी. व्हॅलिड म्हटल्यानंतर समजून घ्यायचं की इथं आपली कन्सिस्टन्सीची गोष्ट चालत आहे. बी इज राईट आन्सर. त्यानंतर इथे विच ॲसिड प्रॉपर्टी प्रिव्हेंट ट्रान्झॅक्शन ऑफ इंटरफेअरिंग विच अदर, म्हणजे एकामेकाला इंटरफेअर नाही करता तो ट्रान्झॅक्शन करतो. कोणचा आहे? आयसोलेशन, कन्सिस्टन्सी, ऑटोमॅटिसिटी, ड्युरेबिलिटी. बी इज राईट आन्सर. आयसोलेशन्स. त्यानंतर 19वा क्वेश्चन आहे. विच ॲसिड प्रॉपर्टी गॅरंटीज दॅट कमिटेड डेटा सर्वाईव्ह अ सिस्टीम क्रॅश. सिस्टीम क्रॅश झाली तरी डेटा तो सर्वाईव्ह करतो सिस्टीम क्रॅशमध्ये. कोणचा? आयसोलेशन, कन्सिस्टन्सी, ऑटोमॅटिसिटी, ड्युरेबिलिटी. डी इज राईट आन्सर. ड्युरेबिलिटी. त्यानंतर आहे 20वा क्वेश्चन. विच TCL कमांड परमनंटली सेव्ह ऑल चेंजेस मेड द इन द ट्रान्झॅक्शन्स. रोलबॅक, सेव्ह, कमिट. कमिट, रोलबॅक. सेव्ह पॉईंट पण नाही, रोलबॅक पण नाही, कमिट इज राईट आन्सर. ओके. त्यानंतर 10 प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आहे. ओके, 10 आहे. फर्स्ट इथे विच SQL कमांड which SQL command is used to give privilege a database user. कोणता आहे आन्सर? ग्रँट. वाय? बिकॉज ग्रँट इज अ DCL कमांड used to provide permission to user. परमिशन देतो ना युजरला, दॅट वाय इज राईट आन्सर. त्यानंतर इथे विच कन्स्ट्रेन इन्शुअर दॅट एव्हरी रो इन द टेबल युनिकली आयडेंटिफाय. युनिकली आयडेंटिफाय इन द रो. काय म्हटलं आहे? इन्शुअर दॅट एव्हरी रो इन द टेबल युनिकली आयडेंटिफाय. फर्स्ट इथे फॉरेन की, check primary key. Primary key is the right answer. Why? Primary key is uniquely identify each record and cannot be contain null values. Primary key unique plus not null. त्यानंतर थर्ड आहे आपला विच इंटिग्रिटी रूल्स इज इन्फोर्सेस बाय द फॉरेन की. फर्स्ट इथं डोमेन इंटिग्रिटी, एंटिटी इंटिग्रिटी, रेफरन्शियल म्हटल्यानंतर समजून घ्यायचं की याची गोष्ट चालत आहे कशाची? फॉरेन कीची. एंटिटी इंटिग्रिटी मीन्स प्रायमरी की अँड डोमेन इंटिग्रिटी मीन्स चेक नॉट नल, हे डोमेन इंटिग्रिटीमध्ये येतात. ओके. फॉरेन की इन्शुअर दॅट व्हॅल्यूज इन चाइल्ड टेबल एक्झिस्ट इन द पॅरेंट टेबल्स. ओके. त्यानंतर चौथा क्वेश्चन आहे. विच ॲसिड प्रॉपर्टी इन्शुअर दॅट ट्रान्झॅक्शन इज कम्प्लिटेड इंटायरली ऑर नॉट एक्झिक्युटेड ॲट ऑल. एकही ऑपरेशन जर कॅन्सल झालं तर नॉट म्हटलं जाईल. मग कोणतं आहे? कन्सिस्टन्सी, आयसोलेशन, ड्युरेबिलिटी, ऑटोमॅटिसिटी. बिकॉज ऑटोमॅटिसिटीमध्ये एकही जर ट्रान्झॅक्शन जर फेल झालं तर पूर्ण एंटायर ट्रान्झॅक्शन फेल होऊन जाईल. जेव्हा पूर्ण ट्रान्झॅक्शन सक्सेस होऊन जाईल त्यानंतरच पूर्ण ट्रान्झॅक्शन सक्सेसफुली कंप्लीट होऊन जाईल. दॅट वाय ऑटोमॅटिसिटी फॉलो द ऑल ऑर नथिंग प्रिन्सिपल. ऑल ऑर नथिंग प्रिन्सिपल. त्यानंतर 5वा आहे. विच ॲसिड प्रॉपर्टी इन्शुअर दॅट कमिटेड डेटा इज नॉट अ लॉट इवन आफ्टर द सिस्टीम क्रॅश. जर सिस्टीम क्रॅश झाली, डेटा लॉट, सिस्टीम क्रॅश झाली तरी पण डेटा तो लॉस करत नाही. फर्स्ट आहे कन्सिस्टन्सी, ड्युरेबिलिटी, आयसोलेशन, ऑटोमॅटिसिटी. बी इज राईट आन्सर. ड्युरेबिलिटी. बिकॉज आपण लास्टमध्ये काय बघितलं की जर सिस्टीम क्रॅश झाली, पॉवर ऑफ झाली तर आपण डेटा तो परमनंट ठेवून राहतो. कशामध्ये? ड्युरेबिलिटीमध्ये. कन्सिस्टन्सी मीन्स व्हॅलिड स्टेट अँड आयसोलेशन मीन्स मल्टिपल युजर ॲक्सेस करू शकते एका टाईममध्ये विदाऊट एफेक्टिंग इच अदर. दॅट वाय आपलं बी इज राईट आन्सर आहे. वन्स कमिटेड द चेंज बिकम अ परमनंट. ओके. त्यानंतर 6वा क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ डेटाबेस सिक्युरिटी मेकॅनिझम. डेटाबेस सिक्युरिटीचं मेकॅनिझम नाही आहे. फर्स्ट इथे ऑथेंटिकेशन्स, ऑथरायझेशन्स, इन्क्रिप्शन्स, नॉर्मलायझेशन. नॉर्मलायझेशन कसं आहे? नॉर्मलायझेशन इज अ इम्प्रूव्ह डेटाबेस डिझाईन. लास्ट लेक्चरमध्ये बघितलं आपण. नॉर्मलायझेशन इज अ डेटाबेस डिझाईन बट इज नॉट अ सिक्युरिटी मेकॅनिझम. सिक्युरिटी मेकॅनिझममध्ये येत नाही. त्यानंतर 7वा आहे.
which SQL constraint prevent duplicates value in the columns. Unique, because काय करतं the unique constraint ensure that values in column are different. हे तुम्ही बघून घ्या, खूप इझी आहे. त्यानंतर विच TCL कमांड इज यूज्ड टू अनडू अनकमिटेड चेंज. अनडू अनकमिटेड चेंज म्हटलं आहे. कमिट म्हणजे स्टोर करणे, सेव्ह पॉईंट, ग्रँड मीन्स परमिशन देणे, सी मीन्स रोलबॅकच इज द राईट आन्सर. बिकॉज काय रोलबॅक काय करतो, रोलबॅक रिव्हर्स द चेंज दॅट हॅव नॉट एट बीन कमिटेड. हे चेंज आपण सोप्या भाषेत समजून घ्या, अनडू कमिटेड अनचेंज करतो. अनडू अनकमिटेड चेंज करतो कोण, रोलबॅक इज अ अनडू अनकमिटेड चेंज. ट्रू. त्यानंतर आपलं 9 आहे, विच ॲसिड प्रॉपर्टी इन्शुअर दॅट टू सायमल्टेनियसली ट्रान्झॅक्शन्स डू नॉट इंटरफेस विथ इच अदर. एकामेकांना दोन ट्रान्झॅक्शन एकामेकाला न अफेक्ट करता ट्रान्झॅक्शन कंप्लीट करतो. फर्स्ट आहे कन्सिस्टन्सी, ऑटोमॅटिसिटी, आयसोलेशन, ड्युरेबिलिटी मीन्स सिस्टम क्रॅश, आयसोलेशन मीन्स ऑटोमॅटिसिटी मीन्स एक ट्रान्झॅक्शन जर फेल झालं तर ट्रान्झॅक्शन फेल होऊन जाते. कन्सिस्टन्सी मीन्स व्हॅलिड स्टेट, अँड आयसोलेशन इज द राईट आन्सर. बिकॉज आयसोलेशनमध्ये मल्टिपल युजर एकाच टाईममध्ये ट्रान्झॅक्शन करू शकतात. आयसोलेशन इन्शुअर द कन्करेंट द ट्रान्झॅक्शन एक्झिक्युटेड इंडिपेंडेंटली. 10वा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्टली मॅच द कन्स्ट्रेंट्स विथ इट इज पर्पज. ओके, फर्स्ट आहे प्रायमरी की ऑल ऑफ डुप्लिकेट व्हॅल्यूज. फॉल्स, हे पहिलं ऑल ऑफ डुप्लिकेट व्हॅल्यूज फॉल्स आहे ना, तुम्हीच पहा. चेक रिस्ट्रिक्ट व्हॅल्यूज बेस्ड ऑन कंडिशन. फॉरेन की प्रिव्हेंट द नॉन व्हॅल्यूज, अँड डिफॉल्ट मेक व्हॅल्यू चेंज. ओके, हा MCQ तुमच्यासाठी. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण टोटल 30+ MCQ आणि 10 प्रिव्हियस क्वेश्चन बघितले. आज पुढच्या लेक्चरमध्ये आपण ऑन DBMS त्याच्यावर आपण मॉक टेस्ट करू. ओके, विथ प्रिव्हियस क्वेश्चन पेपर. सगळं झालं आहे. मोस्टली फक्त तुम्ही हे लक्षात ठेवा की ॲसिड प्रॉपर्टी लक्षात ठेवून द्या. एवढं लक्षात ठेवलं ना तर खूप झालं. ओके, ऑटोमॅटिसिटी, कन्सिस्टन्सी, आयसोलेशन अँड ड्युरेबिलिटी. अजून एकदा जर तुम्ही सिग्मा MCCTची प्लेलिस्ट जर ॲक्सेस केली नसेल तर प्लीज ॲक्सेस दिस प्लेलिस्ट. अँड व्हिडिओ लेक्चर 1 आहेत, 1मध्ये जाऊन प्लीज एक कमेंट करा. म्हणजे एक कमेंट मला खूप मोटिवेट करते व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी. आणि मॉक टेस्ट पण अवेलेबल आहे, ते पण बघू शकता. आणि प्लीज यूज दिस प्लॅटफॉर्म. माझं एकच मोटिव्ह आहे, तुम्ही माझं लेक्चर मला समजेल नाही समजेल ते तुम्हाला माहीत, मला रुटलं तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर नाही दुसऱ्याचं लेक्चर बघायचं असेल तर तेच बघा, पण तुम्ही इथं प्रॅक्टिस करू शकता. हे प्लॅटफॉर्म तुम्हाला मी फ्रीमध्ये आहे, तुम्ही यूज करू शकता. प्लीज यूज दिस प्लॅटफॉर्म. अँड चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण करू 30+ MCQ. ओके, विथ प्रिव्हियस क्वेश्चन्स पेपर. मॉक टेस्ट हे लाटचा आपला DBMS ऑन. त्यानंतर आपण करू कॉम्प्युटर नेटवर्क्स. ओके, त्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीम, त्यानंतर कॉम्प्युटर आर्किटेक्चर्स. ओके, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.